PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. मिस्टर अँड मिसेस परफेक्ट भाग 5. लेखिका प्राची सोळे. अर्धवट झोपेत मिताली उठली. तिने पाहिले तिचे डोके मंदारच्या खांद्यावर होते. चटकन बाजूला झाली. किती वेळ ती अशी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून होती. तिला संकोच वाटला. ते काही बोलले नाही तरी आपली झोप जागी हवी ना. मिताली स्वतःला सुनावत होती. तिने घड्याळात पाहिले. 5:30 वाजले होते. पहाटेचे. आतला AC खूपच थंड झाला होता. म्हणजे बाहेरचं वातावरण थंड असणार. मंदार अजून झोपेत होता. तिने हात लांब करून आळस झटकला. कंडक्टर महाशय उभे राहिले. आधे घंटे में बस हैदराबाद डेपो पोहोचेगी. त्याच्या आवाजाने मंदारला आणि साऱ्यांना जाग आली. त्याने मितालीला पाहिले. झाली का झोप? त्याने विचारले. हो, मस्त, ती हसून बोलली. बसमधल्या इतर लोकांची जुळबुळ चालू झाली. हा म्हणता बस हैदराबाद डेपोला पोहोचली. लोक आधीच काढलेल्या बॅगा घेऊन खाली उतरायची घाई करू लागले. जणू काही ही बस अर्ध्यानाच सोडून जाणार होती. शेवटला मंदार व मिताली उतरले. तेलुगू भाषेतला संवाद कानावर पडू लागला. आपण चहा घेऊया? मितालीने विचारले. आणि मंदारला हवं ते मिळाले असे झाले. बरेचसे प्रवासी निघून गेले होते. 6:30 वाजले होते. हॉटेल तर बंद होती. पण एक चहावाला आपला स्टॉल मांडून होता. मस्त मसाला घातलेला वाफाळलेला चहा बनत होता. तो सुगंध त्यांना तिथे घेऊन गेला. या दोघांना त्याने पाहिले. सर, मैडम, फ्रेश होने का तो पीछे वॉशरूम होता. हमारा प्राइवेट वॉशरूम है. तुमको फ्रेश होने का तो जाओ. तो चहावाला त्याच्या विशिष्ट हेलमध्ये बोलला. बहुत थँक्यू, मिताली बोलली व त्याने दाखवलेल्या पाठीमागच्या भागात गेली. मंदारने तिची बॅग पकडली. ती आधी गेली. वॉशरूमला जाऊन खसाखसा चूळ भरून तोंडावर गार पाण्याचे हबकारे मारून तिला एकदम फ्रेश वाटले. ती आली तेव्हा ती टवटवी दिसत होती. मंदार फ्रेश होऊन आला. दोघे परत त्या स्टॉलजवळ आले. त्याचा चहा तयार होता. 1-2 लोक उभे होते. मंदार मिताली तिथल्या बाकावर बसले. त्याने नुकताच केलेला कडक मसाला चहा एकदम तरोताजा करून गेला दोघांना. मंदारने त्याला जबरदस्तीने जास्तीचे पैसे दिले. ऑटो स्टँडजवळ दोघे आले. मंदारला तिला निरोप देणे खूप जड जात होते. अरे मंदार, या सुंदर मुली अशाच सुंदर दिसतात आणि सुंदर बोलतात. कालच्या तुटपुंच्या ओळखीवर किती तो जीव ओवाळून टाकायचा. आवर स्वतःला, ट्रेनिंग घे आणि मस्त घरी जा. हे मिताली प्रकरण इथेच थांबव. नसता पसारा वाढवून ठेवशील. तिला टाटा बाय बाय कर. मंदारचे दुसरे मन आतून धडका देत होते. ओके देन, बाय. आणि तुमच्या एक्झिबिशन इव्हेंटसाठी शुभेच्छा. प्रवास कसा संपला ते कळलंही नाही. मंदार तिला निरोपाचं बोलत म्हणाला. तेच मी बोलले होते ना, प्रवासाचा अनुभव घ्यावा. कारण आपल्या मुक्कामी हा प्रवासच नेत असतो. माहीत नाही हा प्रवास इथे संपला की इथून सुरू झालाय. मिताली तिचे डोळे उघडझाप करत बोलली. क्षणभर मंदार बिचकला. तिचं बोलणं एकदम गूढ वाटले. हिला काय माहीत पुढे काय होणार ते. जाऊ दे, जास्त विचार नकोच. आता निघायला हवे. दोघांनी आपापल्या बॅग्स हातात घेतल्या. अचानक दोघांची नजरानजर झाली. त्यात अनोळखी भावना नव्हती. आपुलकी, आपलेपणा भरलेला जाणवला. आणि दोघे वेगवेगळ्या दिशेला गेले.
मंदारला ज्युबिली हिल्स या हैदराबादच्या पॉश कॉलनीमध्ये कंपनीने राहण्याची सोय केली होती. 1 BHK फ्लॅट दिला होता. कंपनीचे ऑफिस तिथून अर्ध्या तासावर होते. त्याला ज्युबिली हिल्स एरिया खूप आवडला. फ्रेश होऊन त्यांनी पहिला कॉल घरी केला. सकाळचे 8 वाजले होते. आई बाबा दोघेही चहा घेत असतील. आत्ताच करतो. परत आज ऑफिसला रिपोर्टिंग करायचे आहे. त्याने फोन लावला व फोन देवकीने घेतला. आई, मी सुखरूप पोचलो आणि कंपनीने दिलेल्या ब्लॉकवर आलोय, मंदार बोलला. वा, छान छान. पण तुझ्या रोजच्या जेवणाची काय? त्याची काय सोय? जानकीने विचारले. ते मी बघतो. ही कॉलनी खूप छान आहे. मी चौकशी करणार आहे. इथे हॉटेल, स्नॅक्स कॉर्नर आहेत. त्याची काळजी करू नकोस, तो म्हणाला. बरं, पण लवकर टिफिनचं बघ बाबा. सारखं हॉटेलचं नको खाऊस. हो. आई, बाबांना दे जरा फोन. देवकीने दिगंबरावांना फोन दिला. बोल बेटा, कसा झाला प्रवास? बाहेरचं आजूबाजूचं जग बघत होतास ना, की आई बोलण्याप्रमाणे फक्त झोपून राहिलास? बाबांनी हसत विचारले. आणि मंदारला मितालीची आठवण आली. तीही हेच म्हणत होती. आजूबाजूला जग असतं, ते पाहावं. बाबा, नाही झोपलो. छान झाला प्रवास, तो चटकन बोलला. बरं बाबा, मी तुम्हाला निघताना काहीतरी बोललो होतो, आठवलं का? येस, विसरेन कसा. घेऊन जातोय तुझ्या आईला बाहेर फिरायला महाबळेश्वरला. झालंय आमचं बोलणं. 6 दिवसांचा भरगच्च प्रोग्राम केलाय. आता खुश? दिगंबर हसत बोलले. ये होईना बात. जा, मस्त एन्जॉय करा. खूप फोटो काढा. मंदार खुश झाला. हो, नक्की. आता बोलू नंतर. तूही थोडा आराम कर, बाबा बोलले. मंदारने बाय बोलून फोन ठेवून दिला. मंदारला मितालीची आठवण आली. एवढ्या गप्पा केल्या, एक दुसऱ्याबद्दल विचारले, आणि साधं आपण तिचा नंबर नाही घेतला. मागितला असता तर नक्की दिला असता तिने. नाही म्हटलं नसतं. एवढी साधी गोष्ट कळू नये. ती कुठे उतरले, कधी जाणार, हेही विचारलं नाही. निदान इथे एकदा भेटलो तरी असतो. छट, जरा जास्तच औपचारिकपणा दाखवला. मंदारला आता स्वतःचा राग आला. पण आता बोलून उपयोग नव्हता. वेळ निघून गेली होती. त्याने ऑफिसला फोन केला व झोनल इन्चार्ज सुब्बाराव यांच्याशी बोलला. त्यांनी त्याचे फोनवर वेलकम केले, पण आज प्रवास करून आला म्हणून त्याला उद्या जॉईनिंग करायला सांगितले. मंदारने त्यांना थँक्स म्हटले. नाहीतरी त्याला आज स्वतःसाठी वेळ हवा होता. त्याने होकार दिला व फोन कट केला. कपडे चेंज करून सरळ बेडरूम गाठले व बेडवर अंग टाकले. एवढे तास बसून त्याचं अंग दुखतही होते. थकवा आल्यामुळे झोपेने लगेच त्याला घेरले. मंदार गाढ झोपला. मितालीची कार्यक्रमाचे ऑर्गनायझर यांनी हॉटेलमध्ये सोय केली. उद्या एक्झिबिशनचं उद्घाटन होते. तो दिवस राहून मिताली तिसऱ्या दिवशी पुण्याला निघणार होती. अंघोळ उरकून तिने कडक चहा आणि ब्रेड बटरची ऑर्डर केली. आज विशेष काम नव्हतं, पण भाषणासाठी स्वतः लिहून आणलेलं छोटंसं स्पीच नजरेखालून घालायचे होते. अचानक तिला मंदार आठवला. मितभाषी
बोलतं केलं तरच बोलणारा. तिला हसू आले. शेवटी निघताना जर त्याने नंबर मागितला असता तर नक्की दिला असता. मी कसा त्याचा नंबर मागायचा? बरं दिसलं नसतं ते. जाऊ दे. एवढी सोबत होती. तिने थोडा वेळ आराम करायचं ठरवलं. नाश्ता करून बेडवर तिने छानपैकी ताणून दिली. भटजींनी मंगलाष्टक पूर्ण केले. आता वधूवरांनी एकमेकांना हार घालावे त्यांनी सांगितले. दोघांमधला अंतरपाठ दूर झाला. मंदारने समोर उभ्या असलेल्या वधूकडे पाहण्यासाठी नजर वळवली आणि जागेवरच थिजून गेला. कारण अंतरपाटापलीकडे कोणीही नव्हते. पाठ रिकामा होता. धडपडून मंदार उठला. त्याने जागा पाहिली. तो नुकताच आलेल्या फ्लॅटमध्ये होता. हे असलं स्वप्न पडावं? तेही नवरी नसलेलं लग्न? काय आहे हे? आता झोप येणं शक्य नव्हते. तो उठला. थोडं बाहेर जाऊन येऊ. दुपारचं जेवणही करायचे आहे. बाहेर खाऊ. कुठे काय मिळतं ते बघता येईल. तयारी करून तो बाहेर पडला. गुगल मॅप लावला. त्याच्या मनातून नवरी नसलेलं लग्न जात नव्हतं. हे विचित्र स्वप्न का पडावं? राहून राहून त्याच्या मनात येत होते. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद.